नेवासा मुकिंदपूर येथील शांतीनगर, तारा पार्क, फाटके कॉम्प्लेक्स, निपुंगे वस्ती, अंबाडे पाटील कॉम्प्लेक्स आणि साईतेज कॉलनी परिसरातील सुमारे 400 कुटुंबांच्या ये-जा करण्याचा मुख्य रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर रस्त्यापासून वरील वसाहतींकडे जाणारा गट क्रमांक 79 आणि 80 मधील मुख्य रस्ता काही नागरिकांनी बांधकाम करून अडविल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, विद्यार्थी तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या रस्त्याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच संबंधित प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही अद्याप कारवाई झालेली नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटलंय। सन 2023 पासून रस्ता खुला करण्यासाठी संघर्ष सुरू करण्यात आले आहे। पर्याय रस्ता नसल्यामुळे नागरिकांना उपोषणाशिवाय पर्याय उरला नाही। त्यामुळे आज 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषण करण्यात आले। रस्ता तातडीने अतिक्रमणमुक्त करून खुला करावा, अन्यथा उपोषण सोडणार नाही अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे। यावेळी उपोषणाला उपस्थित संभाजी डोके, ज्ञानदेव गुंड, सुखदेव गमे, सुनील पवार, सुनीता काळे, पुष्पा अवताडे, दिगंबर पुड, मनीषा आवारे, फ्रान्सिस खंडागळे, पारखे सुरेखा प्रभाकर, संगीता वंजारे अधिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व महिला आणि पुरुष मंडळी मौजे मुकिंदपूर येथील आहोत। आमचा प्रश्न असा आहे की सार्वजनिक रस्ता हा पूर्ण बंद झालेला आहे। गेल्या 3 वर्षापासून हा लढा आहे आमचा, परंतु कोणताही आम्हाला मार्ग याच्यावर निघालेला नाही आहे। त्यासाठी आम्ही इथे रस्ता खुले करण्याबाबत किंवा ते अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत। आम्हाला सार्वजनिक रस्ता आमचा मोकळा व्हावा यासाठी आम्ही बसलेलो आहोत। गट नंबर 80 मधील आमचा रस्ता येथील ग्रामस्थ ठीक आहे। आमच्या सर्व 400 कुटुंबाचे प्लॉट कलेक्टर येणेला जर रस्ता नाही तर हा किती मोठा प्रश्न आहे आज। म्हणून आम्ही स्वातंत्र्य दिवशी उपोषणाला बसलो। काही कारवाई नाही झाली तर आम्ही इथंच आमरण उपोषण करणार आहोत। पूर्वीतून आम्ही आलेलो आहे। आमच्या रस्त्याचा खूप मोठा 3 वर्षापासून प्रश्न आहे। आमचे तहसीलदार साहेब याच्यावर काही उपाय काढीना आणि आम्ही इथं कलेक्टर साहेबांकडे आलो। ते इथून फोन करतात त्यांना, तर ते म्हणतात हो हो म्हणताना आम्ही गेलो का आम्हाला उडीउडीचे उत्तर देतात। ते काय आमच्या रस्त्यावर काही लक्ष देईना आणि आम्ही रस्त्यासाठी आज इथं आमरण उपोषणाला बसलेलो आहे। रस्ता निघाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। आता हा 3 वर्षापासून रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आणि आम्हाला रस्ता जाण्यासाठी नाही आहे। 400 घरासाठी, 400 कुटुंबासाठी कलेक्टर साहेबांना भेटलो, तहसील साहेबांना भेटलो, त्यांनी पण सांगितलं होतं आहे। त्या दिवशी आम्ही तिकडे गेलो पोलीस स्टेशनला, तर त्यांनी सांगितलं की 18 तारखेला आपला ओपन करायचा आहे। परत त्यांनी फोन केला की नाही त्यांचा स्टे लागला आहे। पण स्टे लागला कुठे लागला? 5 गुंठ्यावर लागला आहे, रस्त्यावर नाही लागला, सार्वजनिक रस्त्यावर नाही लागला। तुमची मागणी काय? आमची मागणी आमचा रस्ता खुला करून देणे, नाहीतर आम्ही आमरण उपोषणाला बसणार। नगर येथे जिल्हा कलेक्टर कार्यालयाच्या समोर नेवासा येथून मुकिंदपूर या भागातून शांतीनगर, तारा पार्क, फाटके कॉम्प्लेक्स, निपुंगे वस्ती, अंबाडे पाटील कॉम्प्लेक्स, त्याचबरोबर साईतेज कॉलनी या मुकिंदपूर भागातील एवढ्या ज्या काही कॉलनी आहेत या ठिकाणचे जे काही आमचे ग्रामस्थ, आमच्या माता भगिनी या ठिकाणी आज 8 म्हणजे 80वा हा जो स्वातंत्र्य दिन आहे, या निमित्तानं खरं म्हणजे एक आनंदाचा सण साजरा करायला पाहिजे। तर खऱ्या अर्थाने आमच्या प्रश्नासाठी आम्हाला इथं उपोषणासाठी बसावं लागतं, ही एक शोकांतिका आहे। खरं म्हणजे इथून मागं आम्ही ऐकत होतो विहीर चोरीला गेली, अमुक चोरीला गेलं, पण आज आम्हाला खऱ्या अर्थाने आमचा रस्ता चोरीला गेला आहे हे दुर्दैवाने सांगायची वेळ आलेली आहे। या ठिकाणी जी काही आमची 400 वस्ती आहे, या ठिकाणच्या ज्या काही वृद्ध किंवा मुलं आहेत, शाळेत जाणारी मुलं आहेत, भगिनी आहेत, त्याचबरोबर जे काही नोकरदार आहेत, या लोकांना ये जाण्यासाठी कसल्याही प्रकारचा त्या ठिकाणी रस्ता नाही आहे। आम्ही गेले 2023 पासून या रस्त्यासाठी संघर्ष करतोय। वेळोवेळी तहसीलदार असेल, प्रांत असेल, त्याचबरोबर जिल्हा कलेक्टर असतील, या सर्वांना वेळोवेळी आम्ही निवेदनं दिले। त्याचबरोबर काही
वेळाच आम्ही मंत्रालयामध्येही आमच्या या प्रश्नासाठी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला, तरीही आजपर्यंत प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी न्याय दिलेला नाही. खऱ्या अर्थानं ज्या तहसीलदारानं, ज्या व्यक्तीने आमचा हा रस्ता अडवला, त्या व्यक्तीने या तहसीलदारावर हल्ला केला, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमच्या ज्या माता भगिनी, आमचे जे काही ग्रामस्थ आहेत, यांनी त्या तहसीलदाराचं संरक्षण केलं, त्या तहसीलदाराला प्रोटेक्शन दिलं. आणि तोच तहसीलदार आज काही आमिषापोटी आज ह्या रस्त्याच्या ठिकाणी आम्हाला न्याय देण्याऐवजी कोलवाकली करत असताना आम्हाला दिसत आहे. म्हणजे आम्हाला एक काही शंका येते का या तहसीलदारानं काहीतरी तिथं घेतल्याशिवाय हा प्रकार घडू शकत नाही. म्हणून आमची आज या ठिकाणी या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या कलेक्टर कार्यालयाच्या समोर आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी बसलेलो आहोत. आणि जोपर्यंत आम्हाला प्रशासन लेखी आश्वासन देणार नाही, आमचा जो हरवलेला, चोरी गेलेला रस्ता सापडून देणार नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे काही तहसीलदार सांगतायत का तिथं स्टे ऑर्डर आहे वगैरे वगैरे, स्टे ऑर्डर ही 79 गटावर 5 गुंठ्यासाठी आहे. खऱ्या अर्थाने हा जो रस्ता आहे हा 80 गटातून जातोय. आमचा त्या स्टे ऑर्डरशी काही संबंध नाही आहे. म्हणून आम्हाला न्याय मिळावा एवढीच या ठिकाणी आमची अपेक्षा आहे.